अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवस संकल्पनामा तयार केला जाणार असून नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी शहरातील 225 ठिकाणी मतपेट्या लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी नवस संकल्पनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। हा संकल्पनामा केवळ पक्षाचा दस्तऐवज न राहता तो थेट नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि सूचनांवर आधारित असावा या उद्देशाने भाजपने विविध माध्यमातून जनसंवाद सुरू केला आहे। मोबाईल, प्रत्यक्ष संपर्क आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधत असतानाच आता भाजपकडून शहरात तब्बल 225 ठिकाणी मतपेट्या लावण्यात येणार आहेत। या मतपेट्यांमधून मातृशक्ती, युवा शक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मत जाणून घेतले जाणार आहे। केंद्र, राज्य आणि महानगरपालिका स्तरावरील योजनांबाबत नागरिकांचे अभिप्राय, अपेक्षा आणि सूचना या माध्यमातून संकलित केल्या जाणार आहेत। या मतपेटी वितरणाचा कार्यक्रम दिनांक 26 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 12:30 वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालयात पार पडला। यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या उपक्रमामुळे भाजप थेट जनतेशी जोडली जात असून अकोल्याच्या विकासासाठी नागरिकांचा आवाज संकल्पनाम्यात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला जात आहे।